मैदानामध्ये चेंडू द्या. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर, आपलं मनापासून आभार. स्वरा ट्रॉफी 2026 स्पर्धेचा आजचा पहिला दिवस या ठिकाणी पार पडतोय. सामना तुम्ही पाहताय, एका बाजूनं आई गावदेवी आंबेशिव आणि त्यांच्या विरोधात संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय BCC चिंचवली. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात आणि सामन्याला सुरुवात करत आहोत. 4 षटकांचा सामना. नाणेफेकीचा कौल चिंचवली संघानं जिंकला आणि या ठिकाणी आपण पाहताय तर क्षेत्ररक्षण स्वीकारलं. बॅटिंगसाठी आंबेशिव संघाला पाचारित केलंय. सलामीची जोडी बॅटिंग करण्यासाठी मैदानावरती सज्ज होत आहेत. सलामीचे 2 फलंदाज, बॅट्समन ओमकार आणि त्याच्या साथीनं विजय आणि ओमकार 2 फलंदाज मैदानावरती सुरुवात करतील. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी विश्वास दाखवलाय चिंचवली संघाच्या वतीनं गोलंदाज शरद वरती. पहिल्या षटकासाठी या ठिकाणी सज्ज होतोय शरद. सलामीचे दोन्ही आघाडीचे फलंदाज, एका बाजूने ओमकार, दुसऱ्या बाजूने विजय. पंचांचा हिरवा कंदील येतोय आणि या सामन्याला आपण सुरुवात करत आहोत. बॉलर तयार, पहिलाच बॉल. पहिला चेंडू समोरच्या दिशेला ड्राईव्ह केले, स्ट्रेट ड्राईव्ह. फिल्डर सुंदर फिल्डिंग करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडूला अडवलं त्या ठिकाणी. कुठल्याही प्रकारची धाव घेण्याची संधी नाही. लगेचच थ्रो सुद्धा आलाय आणि निश्चित पहिला बॉल डॉट आपण पाहताय. अतिशय सुंदर क्रीडांगण, छत्रपती संभाजीराजे या क्रीडांगण दहिवली, ऐतिहासिक मैदान सह्याद्रीच्या कुशीमध्ये. आणि अगदी आपण पाहताय तर कोंडेश्वराच्या आशीर्वादानं चाललेली ही स्पर्धा. इथे समोरच्या दिशेला खेळलाय फटका. चेंडू जातोय लॉंग ऑनला. फिल्डर आहे सीमारेषेच्या जवळ, पकडतोय, फेकतोय. एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीनं या ठिकाणी धावफलकाला सुरुवात केली बॅट्समन ओमकार. स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या बॉलवरती डॉट, त्यानंतर एक सिंगल मिळाली. स्कोअर कार्ड या ठिकाणी एका धावेवरती जाऊन पोहोचलंय. आघाडीचे दोन्ही फलंदाज अजूनही आपण पाहताय तर थोडेसे शांत आणि संयमी. पॉवर प्लेचं पहिलं षटक, 4 षटकांची मॅच. 2 धाकड फलंदाजांच्या दरम्यान ही झुंज तुम्हाला पाहायला मिळते. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. स्ट्राईक वरती लेफ्ट हँडेड फलंदाज विजय, समोरून गोलंदाज शरद. इथे हा फुलटोस, पहिल्याच बॉलवरती फुलटोस मिळालाय आणि पूर्ण आघात करत असताना चेंडूवरती सीमारेषेच्या बाहेर विजयी सुरुवात. चेंडू सीमा पार, षटकार. शिवछत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा करूयात. यावेळेस आपण पाहताय जबरदस्त लाइटनिंग एफर्ट. ड्राईव्ह करायचं होतं, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर सुंदर झेल, अप्रतिम झेल या ठिकाणी टिपलाय आणि निश्चितच पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. आंबेशिव संघाला पहिला हादरा बॅट्समन विजयच्या रूपानं. फलंदाज बाद. जय शिवराय. सुंदर झेल या ठिकाणी आपण पाहताय एक्झिक्यूट करत असताना रितेशला त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं 30 यार्डमध्ये अगदी लाइटनिंग एफर्ट. चेंडू खाली राहिला होता. अगदी आपण पाहतोय तर चेंडू
जमिनीवरती पडता पडता कलेक्ट केला आणि त्यानंतर स्वतःला सावरत असताना पाहायला मिळाला. ड्राईव्ह करून अगदी आपण पाहताय तर हा झेल या ठिकाणी टिपताना पाहायला मिळतोय. जबरदस्त फलंदाज, निश्चितच विजय ज्याच्या बॅटमधनं सिक्सर आला होता त्याला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. न्यू बॅटर सुमित आलाय स्ट्राईक वरती. अगदी सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेस बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाही. विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना हा चेंडू तुम्ही पाहताय. जबरदस्त चाललेली मॅच. एक षटकाराच्या मदतीनं धावफलकाला गती प्राप्त होतीये असं वाटत असताना विजय बाद झाला. नवीन बॅट्समन सुमित मैदानावरती बॅटिंगसाठी आलाय, तो सुद्धा डॉट. गोलंदाज शरद. पॉवर प्लेचं पहिलं षटक. इथे बॅटला स्पर्श झाल्यानंतर चेंडू मागे जातोय. त्या ठिकाणी अडवत असताना थोडीशी घाई केली आणि या अनुषंगानं तुम्ही पाहताय तर एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. 8 धावा. बॅटिंग करतायत आई गावदेवी आंबेशिव. नेक्स्ट मॅच जोबेली बी आणि कुळगाव तेजस दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आला असाल तर या ठिकाणी टॉससाठी तयार राहा. कुळगाव तेजस आणि जोबेली बी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहा. इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एका गड्याच्या मोबदल्यात 8 धावा बनवल्यात. बॅटिंग करत असताना आंबेशिव संघ मैदानावरती पहिल्या षटकाचा विचार जर आपण केला तर संमिश्र राहिली आहे सुरुवात. एक विकेट त्याचबरोबर 8 धावा सुद्धा जमल्यात. इथून कशा पद्धतीने खेळ पुढे सरकेल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात आपण होतो. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. गोलंदाज वैभव गोलंदाजीसाठी. वैभवच्या खांद्यावरती इथे जिम्मेदारी दिली आहे, जबाबदारी त्याच्या खांद्यावर. ओमसाई MTCच्या माध्यमातून ही संपूर्ण टुर्नामेंट इथून कव्हर केली जाते. अलीकडच्या काळात तुम्ही पाहताय तर जबरदस्त लाईव्ह कव्हरेजसाठी ओमसाई MTC वाहिनीनं भरपूर नाव कमावलं. रोशन फराड या ठिकाणी ऑफिशियल इंजिनियर आमच्यासोबत, त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत आहे. त्याचबरोबर दिवस रात्र मेहनत आणि ही मेहनत त्यांना खऱ्या अर्थानं यशाच्या शिखरावरती घेऊन चालली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा पुनश्च एकदा त्यांना देऊ. ज्या वेळेला आम्ही सुरुवात केली 6-7 वर्षापूर्वी अगदी जंगली आणि आदिवासी भागामध्ये आम्ही जायचो, त्यावेळेला तिथे भेट व्हायची. तिथून प्रवासाला सुरुवात झाली. चर्चा होत राहील. इथे आपण पाहताय तर चेंडू मागे शॉट फाईन लेग वरती अडवलाय. इथे सिंगल मिळेल. एका धावेच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे सरकेल. ते जाऊन पोहोचलं 11 या आकड्यावरती. 11 ऑन बोर्ड. एका धावेच्या मदतीनं स्कोअर कार्डला सुरुवात झाली. 11 धावा इथे धावफलकावरती. निश्चितच अगदी इंटरनेटचं कनेक्शन नसताना मोबाईलच्या नेटवर्कवरती सुद्धा लाईव्ह चालवलंय. सापेगावचे मान्यवर संतोषजी या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. ओव्हर नंबर 2 वैभव गोलंदाजी करतोय. स्कोअर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर धावफलकावर पाहायला मिळत आहेत 12. कशा पद्धतीनं डावाला पुढे सरकवतील. हाय स्कोरिंग मैदान आहे. लाइटनिंग आउटफील्ड. फटका जबरदस्त आहे. अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन चेंडू पडतोय. दे धमाका सिक्सर. ओरेच्या बॅटमधनं आलेला हा सिक्सर. सलामीचा फलंदाज. आक्रमक प्रहार. उत्तुंग भरारी घेणारा हा स्ट्रोक आपण पाहताय. सिक्सर आलाय. इथे पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. फुलर लेंथ. सीमारेषेच्या जवळ अडवून फेक करतील. तोपर्यंत पुन्हा 2 धावा मिळतील. स्कोअर कार्डला जोडल्या जातील. या 2 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. ते 20 धावा. 20 ऑन बोर्ड.
ओमकार या ठिकाणी बॅटिंग करत असताना बॅटला स्पर्श झाल्यानंतर मागच्या बाजूला विकेट किपरच्या हाताला चटका दिला. चेंडू ड्रॉप झालाय आणि जीवनदान मिळालं ओमकार मोरेला. आघाडीचा फलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. इथे स्टेप आउट झालाय. फुलटॉस घेऊन खेळलाय ऑन साइडला. मिड विकेटला चेंडू येतोय त्या ठिकाणी अडवत असताना पाहायला मिळत आहे. सिंगल कंप्लीट आणि दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट झाली आहे. 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. या षटकामध्ये धावा आल्या. 2 षटकं संपतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती जोडल्यात त्या एकंदरीत 23. पहिल्या षटकात 8 होत्या. दुसऱ्या षटकात आल्या 15. 2 षटकामध्ये बनल्या टोटल 23 धावा. 23 ऑन बोर्ड. कुळगाव तेजस दोन्ही संघांना विनंती आहे, सूचना आहे, आपण आला असाल तर या ठिकाणी रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाईल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. अगदी आपण पाहताय तर 2 षटकामध्ये जमवल्या 23 धावा. पहिल्या षटकात 8 होत्या. दुसऱ्या षटकावरती आक्रमण चढवलं. 15 धावा इथे वसूल केल्यात. सलामीचा फलंदाज अजून मैदानात खेळतोय ओमकार मोरे. त्याला साथ देण्यासाठी बॅट्समन सुमित मैदानाच्या आतमध्ये आलाय. दोघांच्या माध्यमातून एक चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी या ठिकाणी बिल्टअप करण्याचं काम ते करतायत. जबरदस्त खेळ मैदानात पेश करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असताना पहिल्या षटकामध्ये एक सुंदर अप्रतिम झेल रितेशच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहताय तर एक चांगली भागीदारी या ठिकाणी रचली आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये 15 धावा या ठिकाणी वसूल केल्या. चला मित्रांनो, स्पीडअप करा. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज अनंता गोलंदाजीसाठी पाहायला मिळेल. अनंत गावंडा. पहिलाच बॉल फुलटोज मिळालाय. स्क्वेअर लेगला तटावलाय. त्या ठिकाणी फिल्डर आहे, सीमारेषेच्या जवळ पकडतोय. अप्रतिम फिल्डिंग. चेंडूला पकडून फेक. सिंगल. एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. फुलटोज होता, मात्र इथे आपण पाहताय तर बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, चेक करायचं का? बॅटिंग टीमचा रिव्ह्यू या ठिकाणी हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. तिसरे पंच आम्हाला जोडले गेलेत, मिस्टर DK सर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू. ऍक्शन रिप्ले तुम्ही लगेचच टीव्ही वरती पाहताय, टीव्ही स्क्रीन वरती. इट्स अ फेअर डिलिव्हरी. या चेंडूवर सिंगल मिळाली. इथे बॅट फिरवली. कुठल्याही प्रकारची बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन होत नाहीये. डॉट येतोय. धावांपासून निश्चितच दूर ठेवण्याचं काम करतोय अनंता गावंडा. लिजेंडरी प्लेयर आहे. राईट अमोर द विकेटनं टाकलेला हा चेंडू. इथे फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडलंय. जबरदस्त गॅप सिलेक्शन. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. गावंड या ठिकाणी गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 बॉलवरती एक सिंगल मिळाली. त्यानंतर या बॉलवरती एक चौकार पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना सुमित वैयक्तिक 10 धावांवरती तो फलंदाजी करतोय. आंबेशिव संघासाठी इथे पायावरती चेंडू फ्लिक केलाय. फाईन लेगला बीट करत चाललाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4, चौकार. बॅटिंग. एका गड्याच्या मोबदल्यात 32 धावा इथे धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. गोलंदाज गोलंदाजी करत असताना अनंत गावंडा. सलगच्या 2 बॉलवरती 2 चौकार मिळत आहेत आणि
स्कोर कार्डची गती इथे वाढली आहे. लगेचच बॅक टू द बॉलर. विकेट मिळेल रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद होतोय. फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम कलेक्शन आणि निश्चितच विकेट मिळतीये. फलंदाज होतोय बाद. विकेट मिळाली तिसऱ्या षटकामध्ये. 32 या आकड्यावरती दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. ओमकारला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल. आकाश स्ट्राइक वरती. ओमकार या बॉलवरती सुद्धा गती परिवर्तन चांगलं पाहायला मिळालं. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, कुठल्याही प्रकारे संपर्क नाही, निर्धाव. 3 षटकांचा खेळ संपला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर इथे पाहायला मिळत आहेत 2 गडी बाद, 32 धावा, 32 ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. जोवेली बी आणि कुळगाव तेजस अर्थात आजच्या दिवसाचा हा तिसरा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. जोवेली बी आणि कुळगाव दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी लगेचच यायचं आहे. या एका षटकानंतर टॉस केला जाईल. 3 षटकं संपली आहे. स्कोरबोर्ड वरती 2 गड्यांच्या मोबदल्यात या ठिकाणी 32 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार. राजू लास्ट ओव्हर. 4 षटकांची मॅच अगदी आपण पाहताय तर पहिल्या 3 षटकात 32 आल्यात. दोन्ही संघासाठी संमिश्र सुरुवात. फिरकीचं आक्रमण जाळ्यामध्ये अडकवलंय. पहिलाच बॉल जागेवरती आपण पाहताय तर फिरवलं. बॅट फिरवली. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना चेंडू लगेच तुम्ही टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकताय. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी टप्पा खाल्ल्यानंतर बाहेर निघणारा हा चेंडू. इथे वेट अँड वॉच. फटका दमदार. चेंडू सीमा पार. मिळतात धावा 6. आलाय षटकार. गोलंदाज गोलंदाजी करत असताना शेवटच्या षटकासाठी राजू आलाय. पहिला डॉट. इथे सिक्सर. लगेच कमबॅक. जागेवरती फिरवलं. चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये 22चा इशारा येतोय. सिंगल मिळेल. एक सिंगलच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे सरकलं. 39 या आकड्यावरती 39 ऑन बोर्ड. 3 चेंडू 6 धावांवरती आकाश खेळतोय. वैयक्तिक 11 धावांवरती ओमकार बॅटिंग करतोय. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. लास्ट ओव्हर. इथे सुद्धा अगदी आपण पाहताय तर दुरून खेचण्याचा प्रयत्न. स्लॉक स्वीप करायचा आहे मात्र चेंडू काही रडारमध्ये नाहीये. फलंदाजाच्या रडारपासून दूर राहिलेला हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट. ओव्हर नंबर 4 षटकातील 2 बॉल इथे शिल्लक. 2 चेंडूंचा खेळ इथून पाहायला मिळेल. स्कोअर कार्ड वरती 39 आहेत. 39 39 धावा धावफलकावरती आहेत. इथे सुद्धा टोलवलाय. उंची गाठली आहे. लांबी गाठेल का प्रश्न आहे. यस. फिल्डरला पार करत असताना चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग भरारी घेणारा गगनभेदी षटकार. सन्मान भारत बैल ज्याचं संगीत तुम्ही ऐकताय. शेवटच्या बॉलवरती इथे आपण पाहताय मिस टायमिंग स्ट्रोक.
चेंडू हवेत, फिल्डर जातोय त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करेल. 2 धावा पूर्ण झाल्या आणि तिसऱ्या धावेसाठी सुद्धा येत आहेत. मात्र निश्चितच इथे आपल्याला पाहायला मिळेल विकेट मिळतीये. 2 धावांवरती संतुष्ट राहावं लागेल. ओव्हर नंबर 4चा खेळ संपलाय, पूर्वार्ध संपतोय आणि धावफलकावरती तब्बल पाहायला मिळत आहेत त्या 47 धावा, 47 ऑन बोर्ड. 48चं लक्ष असेल ज्या वेळेला बॅटिंग करण्यासाठी टीम मैदानाच्या आतमध्ये उतरेल. चिंचवली बनवाव्या लागतील 48 धावा, 48 टू विन. बी संघाचे कॅप्टन आणि कुळगाव संघाचे कॅप्टन आपण त्वरित टॉस करण्यासाठी जोवेली बी टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. कुळगाव संघाचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे.
बाल मेल 48 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला बाल मेल 47 धावा पूर्वार्धामध्ये बनले आणि आता 48 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. सलामी जोडी मैदानावरती दाखल होतीये. अनंत गावंडा आणि त्याचे साथीर राम. तर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दाखल होतोय. ओव्हर नंबर 1चा खेळ प्रगती पथावरती असताना गोलंदाज तेजस दाखल होतोय. तेजस बोराडे बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला बाल मेल. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच सुरुवात होतीये. पहिलाच बॉल समोर अनंत गाबंडा आणि पहिलाच बॉलवरती अपील 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 स्ट्रॉंग होती परंतु पंच सहमत नव्हते त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला बाल मेल. आज अंबेशूचे बाहुबली नरेश कडव देखील तुम्हाला नेक्स्ट मध्ये दिसतात. दिसण्याच्या मागे संघ चांगला बांधलाय कारण सलामीला आपण पाहायला खरं तर बरेचसे खेळाडू नव्हते. थोडेसे उशिरानं दाखल झाले. टीम अंबेशूचे स्टायलिश खेळाडू खरं तर मनोहर कडव देखील आज इनॅक्शनमध्ये गॉगल लावत असताना खेळाडू तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहताय. ओव्हर नंबर 1चा खेळ तेजस दाखल होतोय. राईट नंबर द विकेट पहिला बॉल डॉट आलाय. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा त्यामुळे डॉट बॉल. एसच्या बागे आकाश ताम्हाणेला तुम्ही पाहताय. स्टायलिश खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे आणि अप्रतिम यष्टीरक्षण पार मेल. ॲक्शन रिप्लेमध्ये चेंडू तुम्ही पाहताय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतला आणि त्यानंतर बॅटरच्या कानाच्या पासून आपण पाहतोय झिंगझिंग झिंगाटचा गाणं वाजवत निघून चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल सलगचा दुसरा डॉट तुम्हाला बाल मेल. टीमची टोटल आता पूर्णपणे थांबली या मॅचमध्ये. धावफलक तुम्ही पाहताय. 48 धावा इथून चेस करायचे आहेत. याच अनुषंगानं आता इथून बॅटिंग करायची आहे. बरोबर तयार. राईट नंबर द विकेट. बिग हिट फटका चांगला आहे. दोन बॉल अभ्यास केला त्यानंतर पूर्णपणे मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. फटका फसला. क्षेत्ररक्षक दूरवर आपण पाहतोय धावत पोहोचतोय आणि झटका लागेल पहिला बीसीसी चिंचवली संघाला. गाबंडा बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू सो मच. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय जयराम. ओव्हर नंबर 1चा खेळ प्रगती पथावरती असताना 3 बॉल डॉट आलेत. पुढचा बॉल दुविधा मनस्थितीमध्ये होते. बॅटरला तुम्ही पाहताय खरं तर फटका इथे मात्र ऑफ साईडला खेचायचं की इथे मात्र डिफेन्सिव्ह पवित्रा या नादामध्ये बॉल देखील चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बॅटर बॅटच्या मधलं भन्नाट वेग तेज थरार बॉलिंग अटॅक पार मेल. डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार बीतीये. ओव्हर नंबर 1चा खेळ प्रगती पथावरती असताना सलगचा चौथा डॉट बॉल पार बीतोय. चांगला बॉलिंग मैदानावरती करत असताना गोलंदाज तुम्ही पाहताय तेजस बोराडे दाखल होतो. या मॅचमध्ये 48 रोखायचे आहेत. ड्राईव्ह केलाय. फटका चांगला पॉईंटचा खेळाडू पुढे सरकतोय. सुमित जमदरे बरोबरती पोहोचेल. माहिती याची की सिंगल आणि सिंगलच्या साथीने आता स्कोरबोर्ड हळूहळू पुढे सरकतोय. एक धाव जोडली गेली. श्रीगणेश होतोय त्यामुळे तुम्ही पाहताय टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आता 1 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. बरोबर तयार. 4 ओव्हरची मॅच. जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला देखील पाहिलं होतं कव्हरला क्षेत्र भोकळं त्या दिशेला फटका खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि ओव्हर नंबर 1चा खेळ आता संपन्न होतोय आणि या पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती फक्त आणि फक्त 1 धाव. धावफलकावरती तुम्हाला पार बेल. जेव्हा जेव्हा अंबेशू संघ मैदानावरती खेळतोय अप्रतिम खेळ त्यांचा आपण नेहमीच पाहिलाय. टॉससाठी यायचे दोन टीमची कॅप्टन जोबेली बी बनाम छत्रपती सीसी कुळगाव या दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस संपन्न करतोय. मी विनंती करेल संतोषजी बामगुडे
याच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू. जेव्हा जेव्हा खरं तर गावदेवी आंबेशिव संघ मात्र प्रति खेळतोय, आमचे जवळचे मित्र बेकी मिरकुटे याच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात टीम आंबेशिव संघासाठी. अप्रतिम आयोजन आणि नियोजन तुम्हाला नेहमीच आंबेशिव गावामध्ये पाहायला मिळेल. एक मोठी स्पर्धा आपण जरूर पाहिली आहे. त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय बेकी मिरकुटे यांचा देखील मोलाचा सहकार्य आपण नेहमीच पाहिला. जोबिली बस संघाने टॉस जिंकला, निर्णय लवकरात लवकर कळवा. विश्वनाथ क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आणि इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम छत्रपती कुळगाव संघाला. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती बालमेल बॉल ट्रॅकवरती मयूर ताम्हाने आता दाखवलं होतं या मॅचमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त सिंगल धावफलकावरती जोडी गेली आहे, त्यामुळे या मॅचमध्ये आता 18 बॉलचं खेळ शिल्लक आहे. 47 धाबा धावफलकावरती जोडावा लागतील. टार्गेट आता थोडंसं मोठं आहे, परंतु चिंचवली नाव कुठे छोटं आहे. अनंत गाभंडा आऊट झालाय, संघ थोडंसं अडचणीत सापडलाय. बरं तयार. पहिलाच बॉल वेगावरती स्वार असलेला गोलंदाज वेगाला बीट करतोय. लाऊड अपील पंचाकडे केली, परंतु पंच सहमत नव्हते. डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळते. लेग बाईच्या माध्यमातून एक सिंगल मिळते आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक 2 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. जयरामच्या साथीनं राम मैदानावरती दाखल होतोय. राम खंडबी मैदानावरती तुम्हाला पार मिळेल. ही मोठी नाव आहेत, कारण आदिवासी बांधवांचे जेव्हा जेव्हा मॅचेस होतात त्यामुळे आपण पाहतोय त्यामध्ये खेळत असताना BCC चिंचवली म्हटलं की अनंत गामंडा, राम खंडबी ही मोठी नाव आहेत. पुन्हा एकदा फटका फसलाय, खेळाडू पुढे सरकला. मनोहर कडव आणि चूक होती त्या दरम्यान माहिती एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या साथीने आता स्कोरबोर्ड हळूहळू पुढे सरकतोय. टीमची टोटल 3 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. धावफलक आता पुढे सरकत असताना धावफलक 3 या आकड्यावरती पार मिळतोय. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये इथून मोठ्या धाबा जमा कराव्या लागतील, कारण टार्गेट थोडंसं मोठं आहे, परंतु चिंचवली नाव कुठे छोटं आहे. परंतु या मॅचमध्ये अद्याप आपण जर पाहिलं तर संघ ट्रॅफिकमध्ये अडकलाय की काय. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, डीपमध्ये मिड विकेटला खेळाडू पोहोचतोय. थोडेसे फंबल, लगेच 2 धाबा एकपट्या जातील. डीपमधून तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न झाला आणि अखेर तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. सुमित जमदरेला तुम्ही पाहिलं, भरपूर वेगाने तो बॉलवरती पोहोचला. त्याच्या साथीनं नितीन नामदेव ठाकरे हा देखील खेळाडू तुम्ही पाहताय प्रचंड वेगाने बॉलवरती पोहोचला, परंतु 2 धाबा रोखू शकत नाही आहे. जेव्हा जेव्हा आंबेशिव संघ खेळतोय, नो डाऊट उत्कृष्ट धावपटू ज्याने आंबेशिव गावाचं नाव महाराष्ट्राच्या बाहेर देखील नेलं. नेपाळ काठमांडू इथे जात असताना देखील ज्याने गोल्ड मेडल जिंकलाय तो आमचा मनोज नामदेव ठाकरे, त्याच्या देखील नावाचा उल्लेख व्हायला बा. बॉल तयार. बिग हिट खेचला ऑन साईडला, बड विकेटला स्ट्राईक चेंज झाली आणि त्यानंतर आपण पाहतोय बॉलला फेकून दिले मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जयरामच्या बॅटमधून षटकार. क्या बात आहे, हा षटकार आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. स्कोर लेगला खेळाडू डीपमध्ये पोहोचतील. जसा षटकार आला तसा डीजे बास्टर देखील ऑन अ फायर नाव. वादळ बदलाच्या आतमध्ये घुंगतंय हे त्याला सांगितलंय आणि त्यानंतर एक सिंगल भीती आहे, त्यामुळे सिंगलच्या साथीनं धावफलक स्कोरवरती आता पुढे सरकेल. टीमची टोटल 12 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 48 धाबा चेस करायचे. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे आता. 36 धाबा. यावेळेला देखील ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला. भरदा वेगानं बॉल घेऊन चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार भेटते. मयूरला तुम्ही पाहताय. ओव्हर नंबर 2चा खेळ संपलाय. मयूर तांबाने चांगली बॉलिंग त्याने केली. या मॅचमध्ये एक षटकार आला जरूर, परंतु कमबॅक तो देखील करतोय. त्यामुळे या मॅचमध्ये आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये धाबा चेस करावे लागतील. 36 धाबा.
12 बॉल 36 धाबाची गरज या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. कोणता गोलंदाज आता दाखल होतोय बॉल ट्रॅकवरती. साईश बाळकृष्ण मुंडे यांचं देखील आगमन झालंय मुख्य व्यासपीठावरती. बाळकृष्णाजी मुंडे यांचे चिरंजीव आहेत, त्यांचे भरपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 3 मनोहर आलेत. मनोहर कडव बॉल ट्रॅकवरती दाखल होत आहेत. लेफ्ट आर्म सीबर हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. अनुभव प्रचंड आहे, परंतु समोर जयरामच्या बॅटमधून एक षटकार आलाय, तो जयराम मैदानावरती दाखल होते. 12 बॉल 36 धाबा चेस करावं लागतील या मॅचमध्ये. 12 मध्ये 36 या मैदानावरती बनतील का हा प्रश्न उभा आहे, परंतु मैदानावरती आपण पाहतोय आदिवासी बांधवांचा संघ खेळतोय. ताकदवर संघ म्हणून BCC टीमची ओळख आहे आणि नेहमीच आपण पाहतोय जिथे विषय गंभीर तिथे जयराम उभा खंबीर हे चित्र आपण पाहिले. त्यामुळे 12 बॉल 36 धाबा चेस होतील का, होऊ शकतात. त्यासाठी लढावं लागेल शेवटच्या बॉलपर्यंत. या मॅचमध्ये संघर्ष करावा लागेल, कारण म्हटलं जातं ना क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आहे, आणि कष्ट जर प्रामाणिक असले ना तर यशाला देखील पर्याय उरत नाही आहे. त्यामुळे इथून प्रयत्न करावा लागतील. बरोबर तयार मनोहर कडव लेफ्ट आर्म सीमर. पहिलाच बॉल फुलटॉस होता, टर्न केला ऑन साईडला, स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. उतून फेक करतील मी ते एक सिंगल, आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल धाव पोहोचल्या फलकावरती 11 बॉलचं खेळ शिल्लक. 35 धाबा चेस करावं लागतील. 13 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 12 बॉलमध्ये फक्त 12 खर्च केले होते, परंतु आता मनोहरच्या विरोधात पहिल्या बॉलवरती एक सिंगल एक बॉडी. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहता ही स्पर्धा दाखवली जाते. लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळेल. क्वालिटी विथ क्लॅरिटी या ब्रीदवाक्यासह रोशन फराड आणि टीम सज्ज झाली आहे, त्यांचं आपण करू कौतुक. या स्पर्धेच्या माध्यमातून मागचा पाय वाकवला आणि षटकार दाखवण्याचा प्रयत्न फसला. त्यानंतर पाहिलं पंचाकडे अशोबत नजरेनं की लाईन खराब आहे, आणि पंच देखील सांगतात हो लाईन खराब आहे. त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाबे ते बीते. टीमची टोटल व्हाईट बॉलच्या स्वरूपात पुढे सरकेल. धावफलक 14 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. तुम्ही पाहताय सोरा ट्रॉफीचं दमदार आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. आदरणीय बाळकृष्ण मुंडे साहेब यांच्या कन्याच्या नावानं स्पर्धा रंगते. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता आणि अखेर यस्त्या उद्ध्वस्त केल्या. तिथून मैदान सोडावं लागेल. राम खंडबी बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानावरती दशरथ. दहा बॉल 34. आपल्याला देखील सेमी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट करायचं होतं, नाही जमलं. संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. आल्या आल्या पहिलाच बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. 9 बॉल्स खेळ शिल्लक या मॅचमध्ये. 9 बॉलमध्ये 34 धाबा चेस करावं लागतील. 9 बॉलमध्ये 34 धाबा चेस होतील की रोखल्या जातील हा प्रश्न आता मैदानावरती उभा आहे. बॉल ट्रॅकवरती मनोहर. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, नो लुक शॉट मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर गोलंदाज हसला, कारण डॉट बॉल लाईक बायच्या स्वरूपात सिंगल भीती. सिंगलच्या साथीनं स्कोरबोर्ड आता पुढे सरकेल. टीमची टोटल आता पुढे सरकत असताना 8 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये. 33 धाबा चेस करावं लागतील. 48 धाबा इथून चेस करायचे होते. यात तनुशंकर बॅटिंग व्हायला बी, परंतु अनंत गाबंडा सुरुवातीला त्याने नाराज केलं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णपणे धावा थांबल्या, त्यामुळे आपण पाहतोय अनंत लवकर आऊट झाला आणि संघ अडचणी सापडलाय. यावेळेस देखील चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये मिश्रण, बोटं बिकुरली, फिंगर रोल केली आणि डॉट बॉल. मी आधीच पडलो होतो. अनुभव मनोहर कडवकडे मोठं आहे, त्यामुळे या मॅचमध्ये अनुभवाची शिदोरी आता तो देखील पणाला लावतोय, त्यामुळे अजून एक डॉट बॉल. 7 बॉलचा खेळ शिल्लक. 34 धाबा चेस करावा लागतील. यावेळेला देखील इथे घडलंय काय, यष्ट्या तर उद्ध्वस्त केल्यात, परंतु नक्की तिथे काय घडले हे पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. ओव्हर नंबर 3चा खेळ देखील आता संपलाय, त्यामुळे आता या मॅचमध्ये 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 33 धावा.
मॅच ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून खरं तर हे दाखवलं जात आहे. टी व्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. खरं तर लेग स्टिकच्या थोडंसं बाहेर होता, त्यामुळे आपण पाहतोय पंचांनी नॉट आउट घोषित केलं. पंचाचंही कौतुक व्हायला हवं, त्यासोबत ओम साई MTC लाईव्हचं देखील कौतुक व्हायला हवं, कारण प्रॉपर टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र बाहेरच्या बाजूला ओढण घेतोय हे चित्र त्यांनी दाखवलं. बॉल ट्रॅकवरती करतात दिनेश कडव, उपसरपंच अंबेशू बॉल ट्रॅकवरती दाखल होतात. पुढचा बॉल, पहिला बॉल बेगीट करण्याचा प्रयत्न होता आणि पहिल्याच बॉलवरती 22च्या माध्यमातून सिंगल भीती आहे आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सर केला. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये 32 धावा. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, धाबा देखील चांगलाच मिळतील. बॉल जाईल लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या पलीकडे, धाबा मिळते 6. येतो षटकार. सो मच बरोबर यार, ड्राईव्ह केलाय, फटका चांगला, 20 मध्ये खेळाडू पोहोचतील. तेजस त्यांच्या अबाकाच्या बाहेर, बॉल जाईल सीमारेषा पार, धावा मिळतील 4. दिनेश या वेळेला देखील डॉट बॉल. 23 धाबाची गरज या मॅचमध्ये. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉलमध्ये 23 धाबा चेस होतील की रोखल्या जातील. डॉट बॉल. शेवटचा 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अखेर अभिनंदन टीम गावदेवी अंबेशू, एक मोठा विजय तुम्ही संपादित केला. तर हार्ड लक टीम BCC चिंचवली, चांगला खेळलात. पुढील वाटचालीस तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. अंबेशू टीम कॅप्टन आपण देखील या. निशान भगवा